धूम्रवर्णाच्या कथेची सुरुवात होते जेव्हा ब्रह्मदेवांनी सूर्यदेवांना कर्माध्यक्ष पदावर नियुक्त केलं। या पदावर नियुक्त झाल्यानंतर सूर्यदेवांच्या मनात अहंकार निर्माण झाला। हे जग कर्माच्या अधीन आहे आणि मी कर्माचा अध्यक्ष आहे, म्हणजेच मी सर्वश्रेष्ठ आहे असा विचार त्यांच्या मनात आला। त्याच वेळी त्यांना शिंका आली आणि त्यातून एका राक्षसाचा जन्म झाला। हा राक्षस मार्गदर्शनासाठी शुक्राचार्यांकडे गेला। शुक्राचार्यांनी त्याच्या जन्माचं कारण समजल्याने त्यांना अहंतासुर असं नाव दिलं। त्यांनी अहंतासुराला गणेशाची आराधना करायला सांगितली। अहंतासुराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला सृष्टीचे राज्य वरदान म्हणून दिलं। वरदान मिळाल्यानंतर अहंतासुर उन्मत्त झाला। त्याने विषयप्रिय नगरीमध्ये आपली राजधानी स्थापन केली। त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे 2 पुत्रही होते। ते दोघीही त्याच्याच प्रमाणे क्रूर होते। त्यांनी आपल्या प्रचंड सैन्याच्या बळावरती सप्तद्वीप जिंकले, तसेच इंद्रालाही पराभूत केले। घाबरलेले देवदेवता, ऋषीमुनी आणि मानव पर्वतांच्या आश्रयाला गेले। सर्वांनी मिळून गणेशाची आराधना केली। गणेश प्रसन्न झाले आणि अवतारात प्रकट झाले। त्यांचे स्वरूप अक्राळ विक्राळ आणि भयावह होते, तसेच त्यांच्या शरीराचा रंग धुरासारखा होता, म्हणूनच या रूपाला धूम्रवर्ण असं नाव मिळालं। धूम्रवर्णाच्या हातात एक पाश होता, ज्यातून अग्नीच्या प्रचंड ज्वाळा निघायच्या। धूम्रवर्णाने अहंतासुराचा नाश केला, परंतु याच्या 2 कथा सांगितल्या जातात। पहिल्या कथेनुसार धूम्रवर्णाने अहंतासुराला स्वप्नात आपल्या विक्राळ रूपाचं दर्शन दिलं, त्यामुळे अहंतासुर भयभीत झाला। परंतु त्याच्या मुलांनी आणि सेनापतींनी धूम्रवर्णाशी युद्ध पुकारलं। यात संपूर्ण सेनेचा पराभव झाला। त्यानंतर अहंतासुर या युद्धात उतरला आणि त्याचाही पराभव धूम्रवर्णाने केला। तर दुसऱ्या कथेनुसार देवर्षी नारद धूम्रवर्णाचे दूत म्हणून अहंतासुराकडे गेले। त्यांनी धूम्रवर्णाला शरण जा असा सल्ला अहंतासुराला दिला, परंतु अहंकाराने उन्मत्त असलेल्या अहंतासुराने हा सल्ला ऐकला नाही। धूम्रवर्णाने अहंतासुराच्या सेनेचा पराभव केला। त्यानंतर भयभीत झालेला अहंतासुर शुक्राचार्यांकडे मार्गदर्शनासाठी गेला। शुक्राचार्य अहंतासुराला म्हणाले, ज्याच्या कृपेने तुला हे सामर्थ्य मिळालं आहे त्याच्याशी युद्ध करणं व्यर्थ आहे, तू धूम्रवर्णाला शरण जा। त्यानंतर अहंतासुर धूम्रवर्णाला शरण गेला आणि धूम्रवर्णाने त्याला क्षमा केली। अशी ही धूम्रवर्णाची कथा आहे। असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षण विवेकच्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।